पुणे जिल्ह्यात विषारी दारूने घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात एक धडक विशेष मोहीम हाती घेतली होती। 29 मे ते 31 मे या अवघ्या 3 दिवसांच्या कालावधीत विभागाने धडक कारवाई करत एकूण 41 गुन्हे दाखल केले असून 29 आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक क्षेत्रांतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली। या मोहिमेदरम्यान एक वाहनासह एकूण 5,71,765 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। हातभट्टी दारू आणि रसायन कारवाई दरम्यान तब्बल 1,015 बल्क लिटर हातभट्टी मद्य आणि 10,120 बल्क लिटर रसायन जप्त करण्यात आले। हे रसायन जागीच नष्ट करण्यात आले आहे। 250 बल्क लिटर ताडी, 57.32 बल्क लिटर देशी मद्य आणि 3.72 बल्क लिटर विदेशी मद्य IMFL बियर जप्त करण्यात आले। 3 दिवसात केलेल्या कारवाईत एकूण 41 गुन्हे दाखल करून 29 जणांना अटक करण्यात आली आहे। जिल्ह्यातील अवैध मद्य व्यवसाय पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क सांगली विभागामार्फत यापुढेही अशीच कडक आणि धडक कारवाई सुरू राहील असा इशारा राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिला आहे।